आहे पावसासंदर्भातली। हिंगोलीमध्ये कुरुंदा गावामध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी घुसलेलं आहे। तर वसमत तालुक्यातील कुरुंदा गावातील गणेशनगर या भागामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे संसार उपयोगी साहित्य हे पूर्णपणे भिजून गेलंय। रस्त्याच्या प्रत्येक भागामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। तर हिंगोलीमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतो आहे। हिंगोलीच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांवरती गुडघाभर इतकं पाणी साचलेलं आहे आणि कुरुंदा या गावात देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं दिसतंय। अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि याच पुराच्या पाण्यामुळे अनेक संसार उपयोगी साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। काल रात्रीपासूनच पुन्हा पावसाची रिपरिप पाहायला मिळतेय। हिंगोली जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये हे पाणी शिरलंय। रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि ठिकाणी पावसाने दाणादाण झालेली आहे। मी सध्या उभा आहे कुरुंदा गावाच्या शिवारामध्ये। गावाजवळ असलेल्या नदीचं पाणी ओढ्याचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे आणि गावाला आता तळ्यात स्वरूपात झाले। मी गावातल्या एका अशाच एरियामध्ये आहे। आपण या ठिकाणी बघताय नागरिकांना अगदी रस्त्यावरून गुडघाभर पाण्यातून वाट काढत जे ते दैनंदिन कामं करावं लागतं, इतर जावं लागतं, इतर ठिकाणी जावं लागते। एकंदरीत गावात जे ते अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। माझ्या पाठीमागे ह्या आजीबाई आहेत, यांच्या सुद्धा घरामध्ये पाणी शिरले। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी झालेलं आहे, अंदाजही येत नाही रस्त्यावर नाली कुठं आहे आणि घर कुठं आहे। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी मोठा अडचणीचा सामना करतोय। आजी किती शिरलंय घरामध्ये पाणी? कमरेला पाणी हे बरं, काय काय भिजलंय? सगळंच काय आहे, खायला काय राहिलं नाही, चक भिजलंय की। बरं, 4 पासून पाणी आहे घरामध्ये। सकाळी 4 वाजता हा पाणी आहे होतं का? हा बरं, पाणी मोठं होतं तर हे बाहेर आम्ही अशा पाण्यातच हा। हो, काय काय भिजले, काय काय खराब झाले? काय सगळं भिजलंय। बरं, तर सांगायसारखं काय नसतंय घरामध्ये। बरं, मग सगळं हे झालंय। हे महिला आहेत की या ठिकाणी अनेकांचं संसार उपयोगी साहित्य खराब झालेलं आहे। आपल्यासोबत आशीर्वाद इंगोले येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते येतात। भैया, पाऊस किती वेळपासून पडतोय? सध्या ही पावसाची परिस्थिती काय आहे? रात्रीपासून पावसाची अशी जोरदार परिस्थिती आहे। मागच्या 5-6 दिवसापासून गावामध्ये कंटिन्यू पाऊस आहे। हा जो भाग आहे नदी जो रस्ता झालेला आहे समोरचा मेन रस्ता आपला कुरुंद्यात एंट्री करणारा, त्याची हाईट वाढवल्या गेलेली आहे आणि ग्रामपंचायतच्या जी कॉम्प्लेक्स आहेत ते पण अतिक्रमणामध्ये असल्यामुळे काही गोष्टी अतिक्रमणात गेलेल्या आहेत, काही तिथं भिंती आडव्या घातलेल्या आहेत। इथं पाण्याचा जो फ्लो आहे बाहेर निघायला इथं कुठल्याही प्रकारचं रस्ता नाहीये किंवा इथला मार्ग नाही। किती नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय, काय काय? एक 100-200 लोकांच्या घरात सध्याच्या स्थितीत पाणी शिरलेलं आहे। मी सकाळपासून इथं फिरतोय, इथं पाहतोय तर 100-200 लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। तर हे स्थानिक पदाधिकारी आहेत जे सातत्यानं गावात लक्ष ठेवत असतात। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, नागरिकांचं संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झालंय। एवढी मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये पावसाने दाणादाण झाली। गावात सगळीकडे पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। माधव दिपके, एबीपी माझा, कुरुंदा, हिंगोली। तर नांदेडमध्ये पहाटेपासूनच सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढलाय।